नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले त्या. आता मी सकाळ सकाळ कामाला सुरुवात करते. पहिल्यांदा सगळं अंगण झाडून घेते आणि अंगण झाडून झाल्यावर परत मग गुरांकडे जाते झाडलोट करायला. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं, कचरा एका जागेला गोळा करून ठेवलाय. आता गुरांखालचं शेण उचलून झाडून घेते. दिवसभर चांगला वरी आलाय आता. आणि माझी गुरांची झाडलोट करून झाली. गाईची धार काढली, गाईला वैरण ठेवली आणि म्हशी सगळ्या इकडे बांधल्या त्या पाल्यावर चरायला. 9:30 वाजले त्या. माझी कपडे धुवून झाली ते सगळी. आता गुरं पाणी द्यायला चालू केले ते. एक एक करून आता गुरं पाणी दावून इथं सावलीला आणून बांधते. गाय तिकडनं बांधली, म्हशीला पण बांधले. इथं 2 रेड्या राहिले ते, त्यांना पण पाणी पाजून आणून बांधते दावणीला. सगळी कामावरून घेतली आणि आता जेवण करायला बसले. जेवणामध्ये आज बनवले चपाती, बटाट्याची भाजी, जिरे भात केलाय आणि पोरांच्या डब्याला केलेली मेथीची भाजी. तर आता या सगळ्यांनी जेवायला. सकाळच्या 11 वाजले त्या. घरची सगळी कामं आवरली आणि आता माळावर निघालोय केळी खुरपायला. आलोय आता माळावर केळीपाशी. काल 4 वाजता पाण्याची लाईट आल्यावर पाणी सोडलं होतं केळीला. हे माळावरचं रानं वाळलं की उरकत नाही खुरपायला. जेवढं जास्त वलं असेल तेवढं उरकतं खुरपायला. बऱ्यापैकी खुरपून झाली केळी. तिकडल्याकडचे 8-9 दोऱ्या राहिल्या त्या खुरपायच्या. आता तिघींचे एक होऊन दुसऱ्या पातीला पण जाईन आज आम्ही. थोडंसं उतरा पातळा आलं की उरकतं. हे टमाट्यावरच्या रानावर पण सोडले पाणी. रानं बंद केलं म्हणजे चांगलं लावायला तो टमाटा. चला आता इथनं खालनंच धरू आता पाती. दुपारच्या 1:30 वाजल्या त्या आणि सकाळी खालनं पाती धरल्या होत्या ते सरळ आता इथं कडेलाच आणून लावल्या. दाडदर गवताचं ढेगार पडल्यात आणि पाती लागली होतं. देवी पुढचं पण सगळं स्वच्छ घेतलं खुरपून. चला आता पाणी खाली ठेवले, खाली जाऊन आता पाणी पिऊ. आणखीन इकडे खुरपायच्या 5 दोऱ्या आहेत त्या. 8 होत्या, तिघींनी एक घेतली. आता आता घरी निघालोय दुपारचं जेवण करायला. गाडीवर एक गवताचं गटोट दिले बांधून शेळ्यांना आणि आता निघालोय घरी. जेवण करून यायचं परत माघारी. टमाट्याची रोप आणली ती आज, निम्मीच आणली ती, निम्मी अजून आणायची ती. आणि इथं एक स्ट्रे आणलाय ह्याचा मिरचीच्या रोपाचा.
मोटरसायकलीवर आणले त्यामुळं थोडंच आले. ही पहिली खेप आहे. अजून एकदा आणायचे. असं मस्त असं आपलं दम काळुकीदार टमाट्याचं रोप आहे. टमाट्याच्या रोपापेक्षा मिरचीच्या रोपाला चांगली काळुकी आहे. आम्ही पण जेवण करून आत्ता चालू आहे माळावर. चला आता धरू दुसरी पात. दिवस मावळीपर्यंत कुठपर्यंत का जाईना. टमाटर काय आज लावायचं नाही, उद्या लावायचं आहे. संध्याकाळच्या 5:45 वाजले त्या आणि दुपारनं धरलेल्या पाती पण लांबपर्यंत आल्या त्या. उगं थोड्या थोड्या राहिले ते लागायला. झालं आता ही थोड्या थोड्या आणि इकडं 2 सऱ्या राहिल्या त्या खुरपायच्या. केळी खुरपायची आलीच आता आटोक्यात. चला आता टमाट्यावर पाणी ती मारायचे. पाणी भरून ठेवायचे सकाळ मारायला. आता पाण्याची लाईट आहे तोपर्यंतच भरून ठेवायचे. केळी मोठ्या मोठी दिसते खुरपल्यावर. गवत होतं तोपर्यंत एकदम बारकी दिसायची केळी. आता चांगली उचलवणी दिसते. सगळ्या रोपांवर पाणी मारून घेतलं. सकाळ मारायसाठी इथं बादल्या भरून ठेवल्या त्या. आणि चला आता निघालोय घराकडं. 6 वाजले त्या बरोबर. आता घरी आले आले आता पहिल्यांदा गुरांचं करून घ्यायचे. गुरं इकडं खाली बांधलेली आहे ती. काय शिवरी सुधरू नाहीच त्यामुळे शिवरी मोडून टाकायची. 2-3 दिवस झालं गुरं खालीच बांधतोय रोज. दुपारनं बांधते तर मामा. आता नेहून पाणी दावून त्यांची पाणी वैरण करायची. काम बघून आता मी घरात आली. देवाला संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. आता इथं मी स्वयंपाकाला लागली. आईची म्हैस इली. आईनं दूध दिले बाह्यापाशी पाठवून. कोवळं दूध आहे. आता ह्याचं मी खरवस करणार आहे खायला. आणि दुधासोबत इथं चुक्याची भाजी, त्यात टाकायला थोडी शेपाची भाजी आणि वांगी पण दिली ती. आता भाजी आज खारा वांग्याचीच करायची. एकदम छोटी छोटी चांगली वांगी आहे ती. वांगी आता चिरून घेते आणि करायचं मिठाचं वांग. काटं काढून वांग्यात चिरून घेतली आणि आता पाण्यात टाकली ती. आणि खारवांग करायसाठी इथे मी कोथिंबीर, कढीपत्ता, खोबरं, लसूण सगळं बारीक करून घेतले. कढईमध्ये तेल ठेवले तापायला. आता करून घेते. तेल गरम झाले चांगलं. आता तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी, थोडीशी मोहरी तडतडून देते आधी. आणि आता जिरी मोहरी दोन्ही पण चांगलं तडतडून झाले. आता केलेलं वाटण टाकून घेते. आता हळद, थोडंसं परतून देते चांगलं आहे. आणि परत मग वांगी टाकायची. आता वांगी टाकून घेते. वांगे थोड्या वेळ तेलात परतली. आता गरम केलेलं पाणी टाकते. आता मीठ टाकून घेते. मीठ टाकून हलवून घेतलं. आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता झाकून ठेवते म्हणजे पटकन शिजन वांग. भाजी करेपर्यंत इकडं आता खरवस पण तयार झालंय. साखर आम्ही शक्यतो ह्यात नाही टाकत. वाटीमध्ये काढून घेतल्यावर खातानाच टाकतो साखर. आणि
खाऱ्या वांग्यासोबत खायला आज केल्या त्या भाकरी. स्वयंपाक करून झालाय सगळा. चला आता जेवण करून घेतो आम्ही सगळीजण.